नमस्कार मित्रांनो, मी आकाश तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपलं चॅनल द इंजिनियर बँकरवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अकाउंट्स आणि सेव्हिंग्ज अकाउंट यातला डिफरन्स काय असतो याच्याबद्दल बोलणार आहोत. सुपरफिशियली हा सब्जेक्ट तुम्हाला किती जरी सोपा वाटत असला तरी बऱ्याच जणांना बेसिक डिफरन्स काय असतो करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट मधला हेच माहीत नसतो, आणि म्हणून मला वाटलं की या विषयावरती आपण एक छोटासा व्हिडिओ नक्की बनवूयात. चला तर मित्रांनो स्टार्ट करूया सेव्हिंग्ज अकाउंट पासून. एका एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. समजा तुम्ही बँकेत गेले आणि तुम्ही तुमचं एक अकाउंट ओपन करायचं ठरवलं, तर तुमचं जे अकाउंट ओपन होईल ते सेव्हिंग्ज अकाउंट या प्रकारात मोडलं जाईल. तुमच्या जागेवरती समजा तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, तुमचे आई वडील अथवा कोणी तुमचा मित्र, इन शॉर्ट कोणीही इंडिव्हिज्युअल, कोणीही व्यक्ती जर तुमच्या जागेवरती असेल आणि त्याने जर का त्याचं अकाउंट ओपन करायचं ठरवलं, तर त्याचं अकाउंट हे सेव्हिंग्ज अकाउंट या प्रकारामध्ये मोडलं जाईल. ठीक आहे. परंतु या उलट समजा तुमचा एक कुठला तरी व्यवसाय आहे, समजा तुमचा एक जनरल स्टोअर्स आहे किंवा लेडीज असणार तर समजा तुमचा एक ब्युटी पार्लर आहे किंवा कुठला तरी व्यवसाय, आणि या व्यवसायाचं जर का तुम्ही एक अकाउंट ओपन करायचं ठरवलं बँकेमध्ये, तर तुमचं जे अकाउंट ओपन होईल त्याला आपण करंट अकाउंट असं म्हणतो. क्लिअर आहे. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट डिफरन्स तुमचा हा म्हणतो की व्यक्तींसाठी जे अकाउंट ओपन केलं जातं त्याला आपण सेव्हिंग्ज अकाउंट म्हणतो, आणि व्यवसायांसाठी जे अकाउंट ओपन केलं जातं त्याला आपण करंट अकाउंट म्हणतो. फर्स्ट डिफरन्स. दुसरा डिफरन्स काय असतो बघा. दुसरा डिफरन्स तुमचा येतो इंटरेस्ट रेटला घेऊन. इंटरेस्ट रेट म्हणजेच काय? व्याजदर. सेव्हिंग्ज अकाउंट वरती तुम्हाला एक बँक नॉमिनल व्याजदर देत असतं. म्हणजे तुमचं सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये जी काही रक्कम शिल्लक असेल त्याच्यावरती बँक वार्षिक 2.5%, 3%, 4%, 5%, 6% अथवा 7% याप्रमाणे व्याज देत असते. परंतु करंट अकाउंट वरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज मिळत नाही. ठीक आहे. याचं कारण काय ते तुम्हाला हळूहळू कळेल पुढे. आता तिसरा डिफरन्स काय असतो बघा. तिसरा डिफरन्स येतो तुमचा नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्सला घेऊन. सेव्हिंग्ज अकाउंट जर का तुमचं असेल तर सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये बँक जनरली तुमच्या ट्रान्झॅक्शन्स वरती एक मर्यादा घालून देते, एक लिमिट घालून देते. म्हणजेच कसं, तुमचं जर का सेव्हिंग्ज अकाउंट असेल तर तुम्हाला महिन्याला 2, 3, 4, 5 अथवा 6 ट्रान्झॅक्शन्सच्या वरती ट्रान्झॅक्शन्स करता येणार नाही अशा पद्धतीने. परंतु करंट अकाउंट वरती असं कुठल्याही प्रकारचं लिमिट नसतं. मुळात करंट अकाउंटच तुमचं बिझनेसचं अकाउंट आहे आणि बिझनेसमध्ये तुमच्या डे टू डे बेसिसवरती खूप सारे ट्रान्झॅक्शन्स होत असतात. त्याच्यामुळे करंट अकाउंट वरती जनरली नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्सचं लिमिट नसतं. आणि सिन्स करंट अकाउंटला हा एक बेनिफिट मिळतोय अनलिमिटेड नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्सचा, त्याच्यामुळे बँक त्यांना कुठल्याही प्रकारचं व्याजही देत नसते. परंतु सेव्हिंग्ज अकाउंट वरती काही प्रकारचे लिमिटेशन्स असतात, त्याच्यामुळे सेव्हिंग्ज अकाउंट वरती तुम्हाला थोडं एक नॉमिनल प्रकारचं व्याजही मिळतं. बरोबर. सो सेव्हिंग्ज अकाउंट आणि करंट अकाउंट मधले मित्रांनो हे 3 मेजर डिफरन्सेस असतात. यांच्याशिवाय अजून थोडे 1-2 डिफरन्सेस असतील, परंतु ते तेवढे महत्वाचे नाहीये, त्याच्यामुळे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी काही डिस्कस करणार नाही. परंतु तुम्हाला जर वाटत असेल की ते डिफरन्सेस अजून काय आहेत तर तसा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमच्या क्वेरीला मी आन्सर करण्याचा प्रयत्न करेल. आणि याच्याशिवाय तुम्हाला जर अजून काही वेगळ्या प्रकारच्या क्वेरी असतील तर त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यांनाही आन्सर करण्याचा प्रयत्न करेल, आणि जर तुमच्या क्वेरी चांगल्या असतील तर त्याच्यावरती मी एक नवीन आणि डेडिकेटेड व्हिडिओ आणण्याचाही प्रयत्न करेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर का अशाच बँकिंग आणि फायनान्स बद्दलच्या वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या टॉपिक्स बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. So thank you very much for watching this video. This is Akash signing off. Bye.